सावळी कस काय एवढं बेकार गाणं गाईल? हा कसा वाटला सावलीचा सूर? नाही नाही नाही, हा सावळीचा सूर असू शकत नाही. सावळी एवढं बेकार गाऊ शकत नाही हो. मग काहीतरी केले की नाही तुम्ही? खरं सांगा बरं, काहीतरी भानगड केली की नाही? काय केलंय सांगा बरं. जयंती, हा मॉडर्न जमाना आहे ग. या टेक्नॉलॉजीच्या मदतीने ना आपल्याला हवं ते करता येतं. म्हणजे एखाद्या सुरेल माणसाला बेसुर करता येतं आणि एखाद्या बेसुऱ्याला सुरेल. माई म्हणजे लोकांना असंच वाटणार की हे गाणं सावळीने गायलंय म्हणून. लोकांचं काय ग, लोकांना आपण जे दाखवू तेच खरं वाटेल. आणि असंही जयंती, लोकांना ना एखाद्यातल्या पॉझिटिव्ह गुणांपेक्षा त्याचं निगेटिव्ह काय होतंय त्यात जास्त इंटरेस्ट असतो. पण माई म्हणजे ह्या रेकॉर्डिंगचा आपण काय करणार? आता इथेच तर तुझ्या कामाला सुरुवात होईल जयंती. तुला आता इतकंच करायचंय की हे रेकॉर्डिंग तुला तुझ्या जितक्या ग्रुपवर फॉरवर्ड करता येईल तितकं फॉरवर्ड करायचंस. आणि बघ काय मजा येते ते. पण त्यात लिहायचं काय, म्हणजे काय सांगायचं त्यांना? त्यांना असं लिहायला सांग, म्हणजे कमेंट सेक्शन मध्ये त्यांना असं लिहायला सांग की बघा बघा सावली सोबत काय होतंय. तिने तिच्या गुरुला दगा दिला आणि त्याचंच फळ मिळतंय तिला. हे असं तिने देवासारख्या गुरुला दगा दिल्यावर देवाने तिचा आवाजच हिरावून घेतला, तिचे सूरच हिरावून घेतले. मी ना एक काम करते, मी काय लिहिते माहितीये का? हा मेसेज तुम्ही 50 जणांना फॉरवर्ड केलात तर तुम्हाला आजच्याच आनंदाची बातमी मिळेल. हा मेसेज जर का तुम्ही 100 जणांना फॉरवर्ड केलात तर लगेच धनलाभ होईल. आणि हा मेसेज जयंती, डोक्यावर पडलीस का? हा, आपला विषय काय चाललाय, आपण बोलतो कशाबद्दल आणि तुझं काय? बंकच नाही हो, जरा गंमत करत होते. तुम्ही पण ना गंमत अजिबात. पाठवते, फॉरवर्ड करा मला, पाठवते. आमचा तो आपला सपना मनी मनी नावाचा ना एक भिशीचा ग्रुप आहे. हा किती पार्टी करतो आम्ही. अहो 1-1 रुपयासाठी खून करणाऱ्या माझ्या मैत्रिणी धनलाभ होणार म्हटल्यावर फटाफटा सगळ्यांना पाठवून देतील. फेमसच करते बघा मी, व्हायरल. पाठवलंय मी पाठवलं. मला काही करू देणार आहात की नाही तुम्ही? घ्या. नाही 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 नाही, वहिनी तू तर काय काम करूच नको. छोटं छोटं काम करेल आणि स्वतःला क्रेडिट घेईल. तिने ऐकलंय तू आता आयुष्यभर उपाशी मरणार या घरात. अरे बाप, मेलास. आपण मिशन किचन पूर्ण केलंय. चला चला चला, ते यायच्या आधी ना आपण फ्रेश होऊया. चल 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 चल. आता काय? या या. चिटिंग करायची नाही, तिकडे डोंकुनी बघायचं नाही, कळलं काय? कळलं. नक्की. हो यो. भजी मस्त झालेलं दिसतंय जेवण. या ना. आहेत सोम आणि काय ते हे कशासाठी? माझ्या नवऱ्याला कुणाचीही नजर नको लागायला. कोण? जेवण एकदम मस्त झालंय. हा ते पण तू चिटिंग केलीस. मी तुला सांगितलेलं इथेच बसून राहा, तरी तू का गेलीस तिकडे? केली मी चिटिंग कारण सगळेच जेवणार होते ना, मग चेक करायला नको का आधी? पण तुला सांगितलेलं ना सरप्राईज असतं, ते सरप्राईज राहू दे ना. काय तुझा प्रॉब्लेम आहे? अमृता, काय ग? काय झालं तुला? मला काय झालं? ठणठणीत आहे मी. अरे पण अरे बबलूने फोन करून सांगितलं की लवकर या घरी. आम्हाला वाटलं काहीतरी झालंय. यासाठी बोलवलं होतं. काय? हा वहिनी, तुम्ही हे सगळं का केलं? सावली ह्यातलं मी काहीच केलेलं नाहीये.
आजचा स्वयंपाक ह्या तिघांनी केला. अमृताबाईंनी आम्ही तिघांनी नाही केलंय, फक्त राजदादानी केलंय. आम्ही फक्त थोडी थोडी मदत केली तर. वा, म्हणजे आजवर जे बापाला जमलं नाही ते तुम्ही करून दाखवलं. प्राऊड ऑफ यू. तसं नाही, आमच्याकडनं ना ट्रिब्यूट आहे या घरच्या सुनांना, म्हणजे तुमच्या दोघांच्या सुनांना. सावली, आज तुझं पहिलं रेकॉर्डिंग होतं. अजून काही मी देऊ शकत नाही तुला, म्हणून हे केले. आणि अमृताला तर जगातला सर्वात मोठा सन्मान मिळणार आहे, ती आई होणार आहे. त्यामुळे तुमच्या दोघींसाठी आम्ही एक छोटंसं हे सरप्राईज केलं, बाकी काय नाही. तुम्ही ना सगळे तुम्ही हातपाय धुवून घ्या आणि मग पटकन जेवायला बसा प्लीज. थांब ना बाबा, मला असं वाटतं तर दादांनी आणि या दोघांनी मिळून जर स्वयंपाक केला असेल, आपण दोघांनी काहीच केलं नाहीये, तर मला असं वाटतं की आपण दोघांनी मिळून सगळ्यांना जेवायला वाढूया. ग्रेट आयडिया. ओ नाही नाही, अजिबात नको. नाही ना काय? हो, ठरलंय. नाही, या सारंग काहीतरी आता नवीन शोधून नको काढूस तू प्लीज. ठरलंय आमचं. बाबा चला फ्रेश होऊन येऊ आम्ही. ठरलंय आमचं. ठरलं लगेच fresh होऊन या. चल का. आमचं कधीच ठरलं होतं. चला वाचले बाबा कामात. वहिनी, मी फ्रेश होऊन येते. काय रे बुबलू, का फोन केलास? अच्छा, बर बर बर, थँक्यू. हो सांगतो, लवकरच भेटू बुबलू. लेकीचं रेकॉर्डिंग पार पडलं. वा, चला, फार आनंद झाला हो ऐकून. शिओ, आपण जायला होतं तिच्यासोबत. एक तर त्या दिवशी त्या शोला पण जाता आलं नाही मला. तुम्ही गेलात मला सोडून, आणि आज तिच्या महत्वाच्या रेकॉर्डिंगच्या दिवशी पण मी नाही. काय करणार, सध्या सगळे ग्रह माझ्या बाजूने आहेत ना. जळवा मला कळतंय बरं का, देवाचं बारीक लक्ष आहे तुमच्यावर. पण तुम्ही लक्षात ठेवा, माझंही बारीक लक्ष आहे तुमच्यावर. अहो, सावलीचं नवं गाणं काय, कसं शक्य आहे? आज तर रेकॉर्डिंग झालंय, लगेच कसं येईल? हो, व्हायरल पण झालं मोबाईलवर. अहो, खाली कमेंट बघा काय आहे. गुरुला दगा देणाऱ्या सावलीचा सूर देवाने हिरावून घेतला. लाव बरं. काही सावलीचं गाणं आहे? नाही, हलका, सावली इतकं वाईट गाणं कसं काय गाऊ शकेल? हलका, नक्कीच काहीतरी काळं बेर आहे. माझ्या सावलीच्या गाण्याला नजर लागली कोणाची तरी, नक्कीच.